1 वर्षानंतर मी परत ब्लॉग स्टार्ट करते. गाईज मी एवढी मंद आहे, मंद ना बोलते. इट इज व्हेरी टफ टू बी अ बिझनेस वुमन ऑल्सो. कारण की एका हातात सामान घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हातात मी फोनमध्ये रेकॉर्ड करते. आज ऑफिसला आपल्या सुट्टी झालेली आहे. ऑलरेडी भिजले. एक मी आंघोळ नाही करून आले, हे मी पावसात भिजले. सकाळपासून मी पावसातच. हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू एट अदर व्हिडिओ. सो गाईज, ह्याच्या आधी पण मी व्लॉग्स वगैरे बनवायची. हा माझा सेकंड चॅनल आहे ज्याच्यावरती मी व्लॉग पोस्ट करायला चालू करते. मी भरपूर शॉर्ट्स वगैरे टाकलेले आहेत, बट हा लाईक लॉंग फॉर्मॅटवाला व्हिडिओ करायला थोडीशी भीती वाटत होती, नर्वसनेस आहे. कारण की 1 वर्षानंतर मी परत व्लॉग स्टार्ट करते. सो आता आहे मी घरामध्ये, अजून रेडी नाही झालेली आहे. रेडी होऊन आपल्याला बाहेर जायचं आहे. बाहेर कुठे जायचं तर CSTला जायचं. का जायचं, कशासाठी जायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेल पुढे. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, कारण की आतापर्यंत सबस्क्रायबर थोडेसे कमी आहेत आणि मी इंटरेस्टिंग व्लॉग टाकणार आहे. सो प्लीज स्टे ट्यून. टिल द टाईम थोडीशी मी अपडेट देते की माझं नाव प्रिया आहे, जसं मी सांगितलं. सो मी एक 9 to 5 करणारी मुलगी आहे. म्हणजे मी जॉब करते, प्लस माझं लग्न झालेलं तर मी घर पण सांभाळते. आणि आत्ताच मध्ये मला असं एकदम बोलतात ना, चूळ मचलल्यासारखं झालेलं आहे. आणि मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून ई-कॉमर्स बिझनेस चालू करण्याचा प्रयत्न केला आहे. स्टार्टिंगच आहे. ते कसं स्टार्ट केलं आहे त्याचे व्हिडिओज पण मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत माझ्या चॅनलवरती. शॉर्ट्समध्ये आहे. तुम्ही पण तुमचा ई-कॉमर्स बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर काय काय गरजेचं आहेत त्या व्हिडिओमध्ये सर्व काही मेन्शन केलेलं आहे. ऑलरेडी खूप लेट झाला आहे. मी पुढे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की सांगेल. स्टे ट्यून टिल द टाईम. आता आपण रेडी होऊया. रेडी तर झालेली आहे. जास्त काही फरक नाही वाटत. असे ब्लॅक येते. ओके. सो जास्त तर काही फरक नाही वाटत. तर नॉर्मल मी लिपस्टिक वगैरे लावले आणि आपले रेडी झाले, कारण की खूप लेट झालं. आपल्याला CSTला जायचं आहे. बिकॉज आपण सॉरी, मला कॉल आला होता मध्येच. सो आपण CSTला ह्यासाठी चाललो गाईज, की जसं मी सांगितलं की मी बिझनेस स्टार्ट केला आहे. त्यासाठी आम्ही थोडंफार सामान वगैरे घेऊन आलो होतो. बट ठीक आहे, म्हणजे जो आपलं प्रोडक्ट आहे मेकअप ऑर्गनायझर, तेच मी शॉर्ट्समध्ये मेन्शन केलेलं आहे. मी तर मेकअप ऑर्गनायझर वगैरे घेऊन आले होते. मी फक्त क्वांटिटीमध्ये 3च आणले, बिकॉज मला आयडिया नव्हती की ते जाईल नाही जाईल. सो मी ते फक्त 3 आणले आणि त्याच्या नेक्स्ट डे आय कांट बिलीव्ह दिस, की मला सांगायला पण एकदम म्हणजे खूप छान वाटतं आहे की त्याच्या नेक्स्ट डे मला त्याचे 3 ऑर्डर आले. पण मी अजून पण प्रोडक्ट्स आणले पण त्याचे ऑर्डर नाही आले. बट ह्या 3 प्रोडक्ट्सचे मेकअप ऑर्गनायझरचे मला 3 ऑर्डर आले. अँड दॅट टू इन पिंक कलर. मी 2 पिंक आणि 1 व्हाईट घेऊन आले होते, जस्ट टू लाईक चेक करायला की जातात नाही जात म्हणून प्रोडक्ट्स. आणि मला कट टू कट त्याच्या नेक्स्ट डे मला 3 ऑर्डर आले आणि ते पण पिंक कलरचे. तर आता आपल्याकडे तर मेकअप ऑर्गनायझरचा शॉर्टेज आहे. सो त्यामुळे आपण चाललो आहे क्रॉफर्ड मार्केटला अजून थोडे ऑर्गनायझर्स घेऊन यायला. तुम्ही इथं बघू शकता की माझे 2 पार्सल्स ऑलरेडी पॅक आहेत. ते मला डिलिव्हर करायचे. डिलिव्हरी बॉय कधी पण येऊन घेऊन जाऊ शकतो. सो लेट्स सी. आपल्याला 3rd पार्सल पण आजच पॅक करून ठेवावं लागेल, कारण की तो आज घ्यायला येऊ शकतो. सो लेट्स गो अँड गेट सम मेकअप ऑर्गनायझर्स बल्कमध्ये. आता निघाली आहे. आपले पार्सल्स पण घेतले, आपल्या खालच्या घरामध्ये ठेवूया, कारण की जर मी नसताना डिलिव्हरी बॉय आला तर ॲटलिस्ट 2 पार्सल तर आपण त्यांना देऊ शकतो. सो लेट्स गो. घरातून निघून मला फक्त 5 मिनटं झालेले आहेत प्लीज. आणि यू कॅन सी दिस. हा ग एवढा घाम आला आहे मला. आणि आय थिंक आपली ट्रेन पण आलेली नाही आहे. पोचलेला आहोत गाईज, तुम्ही बघू शकता मला मागे. सो लेट्स गो. स्टुपिड, 0 सिविक सेन्स. गाईज मी एवढी मंद आहे, मंद नाही बोलू शकत, माझी चुकी पण नाही याच्यामध्ये. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जॅकेट काढून ठेवलं होतं, ठीक आहे, बाहेर पाऊस पडतो म्हणून. आणि जस्ट बिकॉज माझ्याकडे बॅग नाही म्हणून मी रेनकोट घेऊन नाही आली आणि आता पाऊस पडतो.
माझी काय चुकी आहे ह्याच्यामध्ये, बट मजा येते, मला आवडतं पाऊस पडताना म्हणून भिजते पण. सो लेट्स सी, जेवढं होईल तेवढं आपण स्वतःला प्रोटेक्ट करू. आपल्याकडे स्कार्फ आहे, डोक्यावरती असं घ्यायचा आणि जायचं. लेट्स सी किती मला वाचू शकतो हा स्कार्फ. सो इथून 5 मिनिटचा डिस्टन्स आहे क्रॉफर्ड मार्केटला जायला, वॉकेबलच आहे. तर आपण तिथं पोचूया, बिकॉज आपला ऑलरेडी जो स्टॉक मागवला होता तो आलेला आहे. मला ऑफिसला पण पोचायचं आहे लवकरात लवकर, सो ते घेऊन आपण निघूया. ठीक आहे, लेट्स सी मी कशी घेऊन जाते. टोटल 10 to 12 बॉक्सेस आहेत. आय डोंट नो मी ते उचलून कसे घेऊन जाणार आहे, बट बघूया. मी असं व्लॉग करताना मला लोक बघतात, मला लाज पण वाटते, बट स्टील मी करणार आहे. सो थोडं मध्ये असं पण बोलेल तर ऐकून घ्या. ओके. आणि जाताना माझ्याकडे अजून 2 इश्यूज आहेत. सर्वात पहिले ॲज युजल आयफोन युजर्स लोकांचा प्रॉब्लेम की बॅटरी नाही आहे आपल्या माझ्या फोनमध्ये, चार्ज नाही आहे बिलकुल पण. आणि सेकंड थिंग, स्टोरेज फुल होतं. मी तर माझं ॲप्लिकेशन डिलीट करून मी ब्लॉग बनवते. जर तुम्ही बघितले नाही सो पाप लागेल तुम्हाला. वातावरण एवढं छान झालेलं आहे. मागे एक डुप्लिकेट इराणी कॅफे गेला जिथं मी आणि अजित म्हणजे माझा नवरा आम्ही नेहमी चाय आणि बनमस्का खातो. सो ते खायचं म्हणजे खूप मन झालं, मला क्रेविंग झाली. बट नो दगाबाजी विथ माय हजबंड. आता मी पोचेल 2 मिनटामध्ये. फटाफट स्टॉक घेऊया आणि निघूया. मार्केट तर मी काही एक्सप्लोर करणार नाही कारण पाऊस पण पडतो आणि आपल्याला ऑफिसला पण जायचं आहे. सो लेट्स गो गेट अ स्टॉक. सो गाईज मी पोचले आहे. हा मार्केट आहे लेन नंबर 1मध्ये. तुम्हाला आपला स्टॉक घेऊन झालेला आहे. इथून मागून निघाली, इथून वरती जायचं. वरती शॉप आहे, कोणाला माहीत पण नाही पडणार की वरती शॉप आहे, बट ठीक आहे. तिथून मी स्टॉक घेतलेला आहे. तुम्हाला 1 मिनटामध्ये स्टॉक दाखवते. ही बघा, ही एवढी मोठी पिशवी आहे जी मला एकटीला घेऊन जायची. जसे मी बोलली, मी थोडीशी मंद आहे जी मी रेनकोट घेऊन नाही आली. बट प्रॉब्लेम हा आहे की चलो मी भिजले चालेल, पण बॉक्स भिजले तर मग काय करायचं, वेस्ट होणार, पूर्ण बॉक्स खराब होऊन जाते. आणि खूप जोरात पाऊस पडतो आहे आणि मला ऑफिसला पण पोचायचं आहे. हेल्प मी प्लीज. 1 hour later. आफ्टर वेटिंग फॉर 1 hour पाऊस काय थांबायचं नाव नाही घेत आहे. सो मी डिसाईड केलं की मी निघते. इट इज व्हेरी टफ टू बी अ बिझनेस वुमन ऑल्सो, कारण की एका हातात मी पूर्ण सामान घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मी फोनमध्ये रेकॉर्ड करते. आज ऑफिसला आपल्या सुट्टी झालेली आहे. सो आणि मी खूप दमले गाईज. मी भिजते पण आहे, बट मला मज्जा पण येते, एक्साइटमेंट होते मला. मी आता घरी जाऊन भेटते कारण की चार्जिंग नाही. सी यू. 2 hours later. हाय गाईज, क्विक अपडेट. मस्तपैकी मी घरी आली, रिलॅक्स झालेली. ओके, मस्त झोपून घेतला अर्धा तास. त्यानंतरला उठले कारण की मला डिलेवरी बॉयचा कॉल आला की मॅडम पिकअपसाठी येतो आहे आम्ही. तर आम्ही खाली गेले मस्तपैकी. नंतरला तो बोलतो की मॅडम तुम्ही इथे या, तिथे या, तिथे या. मी बोलले मी कुठे नाही येणार आहे कारण की खूप पाऊस होता. बघू शकता मी ऑलरेडी भिजले. हे काय मी आंघोळ नाही करून आले, हे मी पावसात भिजले. सकाळपासून मी पावसातच भिजते. ठीक आहे. तर माझ्याकडे 2 म्हणजे 3 ऑर्डर होते ना आपले, तर 2 त्याच्यामधले डिलेवरीवाल्याचे होते, म्हणजे जी कंपनी आहे डिलेवरी. ओके. आणि सेकंड वन इज एक्सप्रेस बीचा होता. सो एक्सप्रेस बीचा हप्ता इथंच माझ्या घराजवळच होता, तर मी स्वतःच चालत तिथे गेले आणि त्यांना देऊन आले कारण की त्या लोकांनी मला कॉन्टॅक्ट करणं पण गरजेचं नाही समजला. दॅट इज अन एक्सपिरियन्स जो मी नंतरला नक्की शेअर करेल तुमच्यासोबत ज्यावेळेस आपण ऑर्डर्स अँड जर्नीबद्दल बोलू. बट आता घरात मस्तपैकी बसले, झोप येते खरं बोलू तर, पण संध्याकाळचे 7 वाजले, मी झोपू नाही शकत. बाहेर एकदम छानसा पाऊस पडतो, घरात मी एकटी आहे. मी माझ्या नवऱ्याला मिस करते, बट येईल तो थोड्या वेळात, तो पण येईल. मस्त कॉल करून मला बोलतो कांदा भजी बनवून ठेव. नो नो नो, आज कोई काम नाही, ऑलरेडी खूप काम केलं आणि मी दमलेली आहे. वेट करते की त्या डिलेवरीवाल्याचा फोन येईल. सो मी बाकीचे जे पार्सल्स आहेत ते जाऊन त्याला देते कारण की आपल्याला काही करून आज ते पार्सल डिलेवर करावंच लागतील. बट सगळ्यात मस्त मला हे वाटतं आहे की बाहेर एकदम छानसा पाऊस पडतो आहे, रिलॅक्स वाटतं आहे, थंड थंड वाटतं आहे. आता मस्तपैकी एकदम चाय बनवते मी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज. न्यू आहे, थोडाफार सपोर्ट करा. काही चुका होत असेल तर थोडंसं इग्नोर करा. नेक्स्ट टाईम इम्प्रूव्ह करून अजून व्हिडिओज टाकेल. सो
बाकीचे माझे जर बिझनेस रिलेटेड जे आहे की मी बिझनेस कसं स्टार्ट केला, किती रुपयांमध्ये स्टार्ट केला, काय करायचं, काय करावं लागतं, त्याचे शॉर्ट्स मी बनवलेले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेन. सो गो अँड वॉच दॅट. टिल द टाईम बाय.